ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण उपवासासाठी काहीतरी स्पेशल झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत. चला तर सुरुवात करूया. रेसिपीसाठी स्वीट पोटॅटोचे काप आणि स्वीट डिश म्हणून अप्रतिम लागते ही डिश आणि इतकी सोपी आहे की कोणीही बनवू शकतं अगदी. आणि साहित्य खूप कमी लागते. रताळे, गूळ आणि तूप. रताळी छान असे स्वच्छ धुवून मीडियम आकाराचे जे त्याला आपण स्लाइसच्या याने स्लाइस करून घेऊया. आणि स्लाइस खूप पातळ आहे तर आपण कट करून घेऊया सुरीने आणि छान असे पाण्यात ठेवून कडक होईपर्यंत ठेवूया. आणि ही रेसिपी इतकी सोपी अगदी कोणीही बनवू शकतो. चवीलाही खूप छान आहे आणि त्याचे फायदेही खूप आहे. छान असे स्लाइस करून घ्यायचे. जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही. आणि यासाठी काही खास टिप आहे. हे काप शिजवताना गॅस नेहमी मंद ठेवायचा. आणि हो, रताळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रताळ्यांमध्ये फायबरने भरपूर असतात. पोट भरलेले ठेवतात. उपवासात शरीराला झटपट ऊर्जा देतात. गूळ आयर्नचा उत्तम स्रोत आहे. तूप पचनासाठी खूप छान आहे. शरीराला ताकद देते. लहान मुलं मोठे सर्वांसाठी ही खूप स्वीट डिश म्हणून उपवासासाठी हेल्दी पर्याय आहे. तर नक्की ट्राय करा. छान असे मी कट करून घेतले काप आणि आपण यासाठी आता गूळ घेऊया. गूळही छान असं चिरून घ्यायचा. छान खूप झटपट आणि खूप सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि मी नेहमी बोलते जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी अगदी सोप्या पद्धतीत तुमच्यासाठी घेऊन येते रेसिपी. म्हणून माझी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पॅन गॅसवर गरम होण्यासाठी ठेवूया. पॅन गरम झाला का त्यात आपण थोडं ॲड करूया साजूक तूप. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. साजूक तूप टाकूया 1 चमचा आणि ते छान असं ग्रीस करून घ्या पॅनला. छान असं गरम झालं की एक एक करून सगळे काप स्वीट पोटॅटोचे काप याच्यात ॲड करूया. छान असं आणि मंद आचेवर ते छान क्रिस्पी होईपर्यंत शिजू देऊया. फ्लेम अगदी स्लो ठेवायची. हे एक एक करून छान असे शिजू द्यायचे. त्याच्यावरती आपण गूळ टाकणार आहोत आणि छान असं गूळ मेल्ट होईपर्यंत त्याच्यामध्ये शिजू देऊया. जेणेकरून त्याच्यामध्ये गूळ असा छान असा आतमध्येपर्यंत मुरेल आणि एक छान टेस्ट लागेल. स्वीट डिश म्हणून खूप छान पर्याय आहे. नक्की ट्राय करा. आणि हेल्दी. एका साईडने छान असे आपले भाजून झाले आहे. तेच आपण पलटून घेऊया. दुसऱ्या बाजूने छान असे भाजून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत. आणि ही डिश नक्की ट्राय करा. सांगितल्याप्रमाणे रताळ हे अतिशय पौष्टिक, ऊर्जा देणारे आणि पचायला हलके अन्न आहे. उपवासात, डाएटमध्ये किंवा रोजच्या आहारामध्येही उत्तम पर्याय आहे रताळे स्वीट पोटॅटो. रताळ्यात नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला पटकन ऊर्जा देतात. उपवासात विशेष उपयोगी आहे. रताळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचन सुधारते. बद्धकोष्ठता कमी होते. पोट जास्त वेळ भरलेले राहते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायबर जास्त असल्यामुळे भूक कमी लागते आणि ओव्हर ईटिंग टाळता येते. रताळ्यात बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए भरपूर असते, जे दृष्टी सुधारते, त्वचेसाठीही फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आणि व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे इम्युनिटी लेवल वाढते. आणि रताळ्याच्या ग्लायकोसेमिक इंडेक्समध्ये मध्यम असतो. योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्यामुळे शुगर लेवलही संतुलित ठेवण्यास मदत होते. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. आणि उपवासातच का खावे? कारण हलके पचते, दीर्घकाळ ऊर्जा देते, गोड चव नैसर्गिक असल्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज नाही. छान असे आपले दोन्ही साईडने हे क्रिस्पी झाले आहेत. अगदी कॅरेमल कलर येईपर्यंत छान असे भाजायचे आणि रेडी टू सर्व आहे. नक्की ट्राय करा. खूप इझी रेसिपी आहे. ट्राय करा, हेल्दी आहे. आणि त्यामध्येच 1 बाय 1 आपण सगळे काप असे टाकून शिजवून घेऊया. छान असे क्रिस्पी होईपर्यंत, कॅरेमल आणि क्रिस्पी होईपर्यंत. खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करा. आणि रताळे ही पोटासाठी खूप फायदेशीर आहे. रताळ्यातील रेसिस्टन्स स्टार्च आणि फायबर आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांसाठी अन्नासारखे काम करतात. गॅस, ॲसिडिटी कमी करण्यास मदत होते. त्वचा चमकदार ठेवते. व्हिटॅमिन ए आणि सी मुळे त्वचा उजळते, सुरकुत्या कमी होण्यास मदत करते, नैसर्गिक ग्लो येतो. केसांसाठीही चांगले आहे. रताळ्यातील पोषक तत्वे केसांसाठी मुळे मजबूत करतात, केस गळती कमी करण्यास मदत करते. तर आपल्या रेग्युलर आहारामध्ये नक्की याचा समावेश करा. आणि मॅग्नेशियम आणि इतर खनिजांमुळे हाडे मजबूत राहतात. छान असे हे आपले उपवासासाठी खास स्वीट पदार्थ, पोटॅटोचे काप, स्वीट चिप्स म्हणू शकता तुम्ही. हे रेडी आहे. नक्की ट्राय करा. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.